पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीचा पहिला ठराव। सभापती मिलिंद कुरणे, मुख्याध्यापक रवींद्र सिद्धनाळे। सेवानिवृत्ती सोहळा संपन्न। शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीने संपूर्ण राज्यात प्रथम ठराव करून आदर्श निर्माण केला आहे। गुरुचे स्थान समाजात अत्यंत महत्त्वाचे असून सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देत राहावे असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांनी केले। कुबेर हॉल दत्तवाड येथे आयोजित आदर्श शिक्षक रवींद्र सिद्धनाळे यांच्या सेवानिवृत्ती व सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी सर्व उपस्थितांनी सिद्धनाळे गुरुजींच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला। शिक्षक नेते राजाराम वरुटे म्हणाले की रवींद्र सिद्धनाळे हे केवळ एक शिक्षक नसून शाळा आणि शिक्षक संघटनेच्या न्याय हक्कासाठी सतत धडपडणारे नेतृत्व आहे। बबन चौगले यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की सिद्धनाळे सर हे मनाने चिरतरुण असून त्यांनी निवृत्तीनंतरही समाजासाठी आपले कार्य असेच अविरत सुरू ठेवावे। विजितसिंह शिंदे सरकार म्हणाले की सिद्धनाळे सरांचा अनुभव दांडगा असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून मार्गदर्शन करत राहावे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घडलो। सत्कारमूर्ती रवींद्र सिद्धनाळे। सत्काराला उत्तर देताना रवींद्र सिद्धनाळे भावुक झाले। ते म्हणाले, मामा महावीर उपाध्ये यांचा भक्कम पाठिंब्यामुळेच मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहू शकलो। मुख्याध्यापकांच्या शिस्तीमुळे वेळेचे भान आणि गुणात्मक वाढ साध्य झाले। तसेच मला मिळालेल्या आदर्श सहकाऱ्यांच्या भक्कम साथीमुळेच मी माझ्या कारकिर्दीत उत्तम काम करू शकलो। अध्यक्षस्थानी महावीर उपाध्ये हे होते। प्रास्ताविक राजू जुगळे यांनी केले। या सोहळ्याला सौ बबिता बाबासाहेब वनकोरे, माजी सरपंच चंद्रकांत कांबळे, राजगोंडा पाटील घुमटे, आई चळनादेवी सिद्धनाळे, बाजीराव कांबळे, प्रशांत पोद्दार, राजू जुगळे, केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे, संजय निकम यांच्यासह टाकळीवाडी, हेरवाड, दत्तवाड परिसरातील शिक्षक, ग्रामस्थ, पालक, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी सिद्धनाळे सरांना पुढील वाटचालीस व निरोगी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। स्वागत गुंडा परीट यांनी केले तर आभार कुमार सिद्धनाळे यांनी मानले।